शेतकरी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संदेशात दिलेला आहे. जे शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झालेले आहे, त्यांना नवीन कर्ज पाहिजे असेल तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. थेट त्यांच्या खात्यामध्ये कर्ज सूट होतात. तुमचे पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल, तुम्ही KYC केलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि तुम्हाला नवीन कर्ज पाहिजे असेल तर लगेच तुमच्या खात्यावरती हे कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की इतके दिवस झाले कर्जमाफीची घोषणा झालेली होती, त्यानंतर कर्जमाफी भेटायला शेतकरी बांधवांना उशीर झाला. या कारणाने कर्जावरचं जे व्याज होतं ते भरपूर प्रमाणात वाढलं होतं आणि हे व्याज न भरल्यामुळे शेतकरी बांधवांचे सिबिल स्कोअर आता खराब झालेले होते. आपल्याला माहितीच असेल की आपण कुठलाही कर्ज घेण्यापूर्वी आपलं जे सिबिल स्कोअर असतं ते चेक केलं जातं आणि सिबिल स्कोअरमुळे शेतकरी बांधवांना कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही असे सुद्धा सांगण्यात येत होतं. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की शेतकरी बांधवांचं जे सिबिल स्कोअर आहे त्याला कुठलीही अट राहणार नाही. म्हणजे तुम्हाला आता नवीन कुठलंही कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही थेट ते कर्ज घेऊ शकता. सिबिलची त्यामध्ये अट होती, ती अट आता रद्द करण्यात आली आहे. थेट तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. कुठलाही प्रॉब्लेम असेल सांगू शकता. तुमच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झालेले नसते त्याबद्दल सुद्धा आपण आधीसुद्धा व्हिडिओ बनवले आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुमच्या खात्यावरती पैसे वाटपसुद्धा होणार. लवकरच नमो शेतकरीचा हप्तासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी हा जो हप्ता होता तो स्थगित करण्यात आलेला होता, परंतु त्याची आता अपडेट समोर आलेली. तो हप्तासुद्धा तुमच्या खात्यावरती मिळणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची कर्जमाफी झाल्यानंतर तो हप्तेसुद्धा वितरित केले जाणार आहेत.